नमस्कार मित्रांनो, मी सुरेश विठ्ठल वाघेरे, थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, सध्या एक न्यूज म्हणजे एक चालू चर्चा की नवीन मेडिकल कॉलेजेस येणार आहे. काही जण म्हणतात 10 नवीन मेडिकल कॉलेज, काही जण 8 मेडिकल कॉलेज. तर बघा, हे जर नवीन मेडिकल कॉलेजेस आहे आणि काहींना वाटतं की येणार नाही, तर असं नसतं मित्रांनो. कारण की 2021 साली म्हणजे आमच्याच टायमाला GMC सिंधुदुर्ग हे जे कॉलेज आहे ते सेकंड राऊंडला आले होतं. त्यानंतरच्याही वर्षी जे काही परभणी वगैरे कॉलेज आहेत त्यांना पण परमिशन ही सेकंड राऊंडला भेटली गेली होती. असं समजू नका की परमिशन भेटणार नाही सेकंड राऊंडला. सेकंड राऊंडला हे कॉलेजेस येत असतात, भरपूर कॉलेजेस, आणि सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला आहे त्यांनासुद्धा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी भेटत असते. समजा एखाद्याने परभणीचं कॉलेज भरले आणि तिथं रिटेन्शन फॉर्म दिला आहे, पण आता जे वर्धा, वाशिम, अमरावती वगैरे हे नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत, तर त्या विद्यार्थ्याची इच्छा आहे तिथं जर ॲडमिशन घ्यायची, तर त्याला ते ऑनलाईन कॅन्सल करता येतो तो रिटेन्शन फॉर्म, जर नवीन मेडिकल कॉलेजेस आले. तरी सध्या आता सरकारने किंवा जे CET सेल आहे त्यांनी नॉर्मली आपल्याला जर रिझाईन करायचं असेल तर सध्या 25 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे. आपण ऑफलाईन कॉलेजला जाऊन आपलं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो. पण जर नवीन मेडिकल कॉलेजेस आले तर आपला जो रिटेन्शन फॉर्म आहे तो आपण ऑनलाईन देखील पण कॅन्सल करू शकतो. आणि हे जे मेडिकल कॉलेजेस बघा मित्रांनो, 100 सीट्सचे आहेत. आता मी तुम्हाला मागं लिस्ट सांगितली होती, अमरावती वगैरे, जालना झालं, त्यानंतर आपलं बुलढाणा वगैरे, वर्धा, वाशिम, या ठिकाणी जे काही कॉलेजेस येणार आहे, तर यांच्यामुळं कट ऑफ हा शक्यतो 100 सीटचा जर म्हटलं ना, 2-3 मार्काने एका कॉलेजमुळं खाली येत असतो. ओपन कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर जितके जास्त कॉलेजेस येतील तितका जास्त समजा त्या हिशोबाने कट ऑफ खाली येईल ओपन कॅटेगरीचा. तसं इतर कॅटेगरीचा त्या डिफरन्समध्ये फरक दिसून येईल आपल्याला. तर आता सध्याला त्यांना 25 तारखेपर्यंत डेट दिली प्रत्येक कॉलेजेसला. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीतच्या गोष्टी झाल्या, कॉलेज स्टाफच्या बाबतीत झाल्या, त्यानंतर टीचर फॅसिलिटी ज्या काही फर्स्ट इयरच्या त्यांना सबमिट करावं लागेल की आमच्याकडे ह्या सर्व गोष्टी आहेत आणि आम्ही फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी त्यांना ऑक्युपाय करू शकतो आणि त्यांना शिकवू शकतो आणि नंतर 1 वर्षानंतर आम्ही अजून डेव्हलपमेंट करू शकतो सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. तेव्हा कुठं जाऊन त्यांना परमिशन भेटतील त्या कॉलेजेसला. आता हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी की त्या कॉलेजेसला परमिशन मिळवून द्यावं NMCकडून. NMCने 25 तारखेपर्यंतचा टाईम दिला आहे. नंतर मग 25 तारखेनंतर NMC त्या आपल्या CET सेलवर म्हणा किंवा जे काय ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या टायमाला सीट मॅट्रिक्स जे रिलीज करतं त्यामध्ये आपल्याला ते कॉलेजेसची परमिशन भेटली की नाही आपल्याला दिसून येईल आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट अवेलेबल हे पण कळून जाईल. आपण सध्याला होपच ठेवू शकतो की मेडिकल कॉलेजेस यावेत. किती येते आता ते तर सरकारवर किंवा NMCवर डिपेंड आहे. बघू आता काय होतं ते. आणि इतर तुमचे काही जर डाऊट असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.